नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्राताई पवार, कंगना राणावत, त्याही खासदार आहेत, लोकसभेच्या खासदार आहेत, सुनेत्राताई राज्यसभेच्या खासदार आहेत। तर खासदार कंगना राणावत यांच्या घरी आयोजित केलेल्या राष्ट्र सेविका समितीच्या महिला शाखेला, अर्थात ही महिला शाखा महिला खासदारांसाठी आयोजित केली होती आणि त्याला दिल्लीतल्या अनेक महिला खासदार उपस्थित होत्या, भाजपाच्या तसंच भाजपाच्या मित्र पक्षांच्याही महिला खासदार उपस्थित होत्या। त्याबाबत कंगना राणावत यांनी ट्वीट केलेलं आहे की आज मेरे आवास पर राष्ट्र सेविका समिति महिला शाखा का आयोजन हुआ। हम सब मिलकर सनातन मूल्यों, हिंदू संस्कृति और राष्ट्रीय चेतना को और प्रखर बनाएंगे। हम सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे। महिलाओं को जागरूकता और सहभागिता ही राष्ट्र को सशक्त बनाती है। जय हिंद। मला हे वाचून थोडंसं कळलंच नाही की काय इतकं शब्दबंबाळ ट्विट कंगना राणावत यांनी स्वतः केलं का करवून घेतलं, जे काय असेल ते। पण सुनेत्राताईंनी देखील याच बैठकीचा फोटो टाकला। पण कंगना राणावत यांचं ट्विट बघितल्यावर महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगाम्यांच्या बुडाला मिरच्या झोंबल्या आणि त्यामुळे मग त्यांची बॅटिंग सुरू झाली। खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार असतील किंवा इतरही काही प्रवक्ते नेते असतील, त्यांनी टीका करायला सुरुवात केली। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही नाव शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचं घेता आणि तुम्ही संघाच्या बैठकीला जाता। राष्ट्रसेविका समिती म्हणजे संघाचीच महिलांसाठी संघाने सुरू केलेली ही संस्था आहे, तिच्या बैठकीला जाता म्हणजे तुम्ही तुमच्या विचारधारेला काळीमा फासलेला आहे। हे झाल्यावर दुसऱ्याच्या पैशाची दारू पिता पिता लाल सलाम करणारे पाकिट पत्रकार, त्यांनाही चेव आला। म्हणजे कॉर्पोरेट मीडिया हाऊसमध्ये नोकरी करणं, दुसऱ्याच्या पैशाची फुकटची दारू पिणं, म्हाडाची घरं लाटणं आणि बाणा मात्र साम्यवाद, कामगार, शेतकरी यांच्यासाठी संघर्ष करण्याचा वगैरे अशा प्रकारचा बाणा असलेले मराठी पत्रकार, त्यांना देखील चेव आला की हे महाराष्ट्रात राजकीय युती करता करता अजितदादांना पूर्णपणे गुडघे टेकायला भाग पाडलं आहे की काय, संगम शरणम गच्छामी करायला लावलं आहे की काय। मग नागपूरला जेव्हा संघाच्या मुख्यालयामध्ये म्हणजे महाराष्ट्राचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू असताना तिथे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसाठी संघाने बौद्धिक किंवा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणजे अजितदादांचे आमदार, शरद पवारांचे नाही पण राष्ट्रवादीचे आमदार त्याला उपस्थित राहिले नव्हते। पण आता मात्र थेट वहिनींना उपस्थिती दाखवावी लागली, जे एका प्रकारे अजितदादांना संघाने आपल्यापुढे झुकायला लावलं वगैरे असे अर्थ त्याच्यातनं काढायला लागले। सुनेत्रा वहिनींवर प्रेशर आलं आणि त्यांनी ती पोस्ट डिलीट केली, कारण कंगना राणावत यांची पोस्ट शब्दबंबाळ पोस्ट ऐकल्यावर सनातन मूल्यों, हिंदू संस्कृति, राष्ट्रीय चेतना को प्रखर बनाएंगे, सबका संकल्प है कि मानव सेवा, राष्ट्र निर्माण और सनातन संस्कृति के संरक्षण के लिए निरंतर कार्य करते रहेंगे। म्हणजे सनातन मूल्य, सनातन संस्कृती, वरच्या लाईनमध्ये हिंदू संस्कृती, खालच्या लाईनमध्ये राष्ट्र निर्माण वगैरे वगैरे असं सगळं एवढे सगळे शब्द टाकल्यावर आणि नुसतं ते ट्वीट डिलीट केलं नाही तर मग त्याच्याबाबत स्पष्टीकरण लिहिण्याची वेळ सुनेत्राताईंवर आली। त्याच्यात त्यांनी म्हटलं की एका मीटिंगमध्ये म्हणजे राष्ट्रसेविका समितीची शाखा, भगवा ध्वज, डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, भारत मातेच्या तसबिरी, त्याचं वर्णन करताना सुनेत्राताई म्हणतात, एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे।
ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी झाल्या होत्या. राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यातील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्यावेळी मला बोलण्यास सांगितले तर मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता आणि राहील. म्हणजे बघा, हे ट्विट म्हणजे मीठ साखर तिखट काही नसलेला भात म्हणा किंवा अन्य कुठली तरी डिश सर्व केल्यासारखं वाटतं. म्हणजे ना त्याच्यात हिंदू संस्कृती, ना राष्ट्र निर्माण आहे, ना मानव कल्याण आहे, ना सनातन संस्कृती आहे, ना सनातन मूल्य आहेत, राष्ट्रीय चेतनाही त्याच्यात नाही आहे, प्रखर बनवण्याचा तर विषयच नाही आहे. म्हणजे हे वाचून अशी शंका येते की कंगना राणावत आणि सुनेत्रा ताई एकाच कार्यक्रमाला उपस्थित होत्या का, एकाच खोलीमध्ये 2 वेगवेगळे कार्यक्रम होते. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की आज महाराष्ट्रात अक्षरशः 5-3-2 अवस्था होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट किंवा काँग्रेस किंवा उबाठा सेना ज्या प्रखरतेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा विरोध करत आहेत ते बघून मला आनंद झाला, बरं वाटलं. पण यांची शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा म्हणजे नेमकी काय आहे याचं उत्तर त्यांना तरी देता येईल का? एका चर्चेमध्ये मेहबूब शेख यांनी सांगितलं की आमच्या साहेबांनीच मुलींना संपत्तीत 50% वाटा करून दिलाय, आमच्या साहेबांनीच सैन्यामध्ये महिलांसाठी आरक्षण का काहीतरी जागा दिली आहेत, म्हणूनच ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला, आमच्या साहेबांमुळेच महिला सहभागी होऊ शकल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, आमच्या साहेबांनीच एका मुलीनंतर म्हणजे सुप्रियाताईंनंतर थांबण्याचा निर्णय घेतला, आमच्या साहेबांनीच म्हणजे हीच म्हणजे आमचे साहेब वागतात हीच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. मग कोणीतरी पॉइंट आउट केलं की तुमच्या साहेबांनीच रामभाऊ माळगी प्रबोधिनीला काहीतरी जागा दिली होती, ते मुख्यमंत्री असताना, खरं खोटं माहिती नाही कारण ही खूप जुनी गोष्ट आहे, आणि तुमच्या साहेबांनीच त्यांच्या मंत्रिमंडळात संघ स्वयंसेवकांना मंत्रिपदी ठेवलं होतं, आणि तुमच्या साहेबांनीच त्रिवार तलाक आणि पडदा पद्धतीचं, बुरखा पद्धतीचं समर्थन केलं होतं. आणि मुळात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर हे प्रत्येक सगळेजण थोर विचारवंत होते. प्रत्येकाची विचारधारा आहे ही अशी सगळ्यांची मिळून विचारधारा म्हणजे नेमकी कोणती विचारधारा आहे याचं कुठलंही उत्तर नाही. आणि ते उत्तर नसल्यामुळे आमचे साहेब जे वागतील तीच विचारधारा शिवाजी महाराजांची आहे, आमचे साहेब जे वागतील तीच विचारधारा आंबेडकरांची आहे. आणि आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडियामध्ये, हे काही वाचायची वेळ कधी येणार नाही. शिवाजी महाराजांचं नाव तर आत्तापर्यंत कधी तोंडात येत नव्हतं. आत्ता उबाटा सेनेबरोबर युती केल्यानंतर नाईलाज म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागायला लागलेलं आहे. पण तरी आमचे साहेब जे करतात तीच विचारधारा. एवढं सोपं उत्तर, जसं पायाला ठेच लागली की आई ग म्हणणं आणि छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणणं म्हणजेच मराठी, अशी सोपी व्याख्या करून टाकली की प्रश्न येत नाही. पण सांगायचा मुद्दा हा, आणि हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 पक्षांबाबत, 2 गटांबाबतचा मुद्दा नाही आहे, पण या देशातले डावे उदारमतवादी पुरोगामी मंडळी यांना अजूनही लक्षात येत नाही आहे की त्यांची अवस्था अशी 5-3-2 का झालेली आहे. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि 100 वर्ष पूर्ण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देशाचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले CP राधाकृष्णन देशाचे उपराष्ट्रपती होणार आहेत. संघ परिवारातल्या व्यक्ती मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदावर आहेत. याचं कारण संघाने सर्व प्रकारच्या लोकांना
आपली दारं खुली ठेवली होती. महात्मा गांधींनाही त्यांनी संघाच्या शाखेमध्ये आमंत्रित केलं होतं. महात्मा गांधी काही संघ विचारांचे नव्हते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे आणि संघाचे खूप मोठे मतभेद होते, पण तरी देखील गांधीजी संघाच्या शाखेवर गेले होते. त्यातल्या त्यांना ज्या आवडलेल्या होत्या गोष्टी त्यांचं त्यांनी कौतुक केलं होतं. देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालयात गेले होते. काँग्रेसच्या नेत्यांना ते आवडलं नव्हतं, पण ते गेले होते. सांगायचा मुद्दा हा की देशामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात. वैचारिक मतभेद नसतील तर देशाच्या लोकशाहीला अर्थ नाही आहे. पण तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्ही कॅन्सल कल्चरवर आपली भूमिका ठरवू शकत नाही. माझ्या राजकीय विरोधकासाठी मी माझे दरवाजेच उघडणार नाही, त्याच्या दिशेला बघणारही नाही. अशा प्रकारची विचारधारा तुमची असेल तर तुमचं राजकीय भवितव्य अंधकारमय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर इतिहासात महात्मा गांधींच्या हत्येनंतर बंदी घालण्यात आली, आणीबाणीच्या काळात बंदी घालण्यात आली, राम जन्मभूमी बाबरी ढाचा पाडल्यानंतर बंदी घालण्यात आली. पण प्रत्येक बंदीतून उठून संघ अधिक मोठा झाला, अधिक लोकांपर्यंत पोचला. सेवादलाची अवस्था काय आहे, समाजवाद्यांची अवस्था काय आहे, यांची निदान 5-3-2 आहे. समाजवाद्यांची तर अवस्था त्याच्यानं वाईट आहे. पण संघ मात्र कायम वाढत गेला. याचं कारण संघाने सगळ्यांसाठी आपले दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्या. संघाची काही सगळ्यात भूमिका सगळ्यांना पटतात असं नाही. मलाही अनेक गोष्टी कधी कधी पटतात, कधी पटत नाही. पण एखादी गोष्ट पटली नाही, एखादी गोष्ट जमली नाही, आवडली नाही म्हणून काही तुमचे दरवाजे आणि खिडक्या बंद करायचे नसतात. हा पहिला मुद्दा आला. दुसरा मुद्दा झाला की अशा प्रकारे तुम्ही मीडियामध्ये स्टॉर्म किंवा वादळ बिदळ तयार करून सुनेत्राताईंना ट्विट डिलीट करायला लावलं. त्यांनी काय फरक पडणार आहे? म्हणजे सुनेत्राताईंनी जे काही सपक ट्विट केलं ज्याच्यात काही मीठ मसाला मिरची काहीच नाही आहे. एका मीटिंगला गेले होते आणि त्या मीटिंगमध्ये असं महिला, पण त्याच्यात काही चुकीचा अशातला भाग नाही आहे. तुम्ही जर खासदार असाल, तुम्ही जर आमदार असाल आणि तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या संस्था काम करतात त्या संस्थांबद्दल तुम्हाला माहिती असणं, त्या संस्थांपर्यंत तुमचा संपर्क असणं, त्या संस्थांशी तुमचा संवाद असणं हे आवश्यक आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की बारामतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चांगलं काम आहे. आणि जर एखादी संस्था आपल्या मतदारसंघात काम करत असेल तर तिच्यापर्यंत पोचणं, तिचं काम समजून घेणं, भले तुमचे विचार पटोत अथवा न पटोत, त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. लगेच मग मुद्दा दाखवला होता की बघा सरदार पटेल ते काय म्हणाले होते, त्यांनी संघावर बंदी घातली होती, त्यांनी काय पत्र लिहिलं होतं. मग त्या संघाला, त्याच भाजपाला सरदार पटेलांचा पुतळा का उभारावा लागतो, स्टॅच्यू ऑफ युनिटी का हे करावं लागते. पण तेच तर भाजप आणि संघाचं मोठेपण आहे की आपल्या वैचारिक विरोधकांचेही जर काही चांगले गुण असतील आणि त्यांनी जर देशासाठी काही चांगलं काम केलं असेल तर त्या कामाचं कौतुक करणं आणि ते साजरं करणं, त्यांचं प्रतीक, त्यांचा पुतळा म्हणजे त्यांचं प्रतीक उभं करणं, याच्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो तो संघ परिवाराकडे आणि भाजपकडे असल्यामुळे 100 वर्ष पूर्ण होत असतानाही संघाचा विस्तार होत आहे. आणि तो मनाचा कद्रूपणा म्हणजे मनाचा, ही महाविकास आघाडी झाली त्याच्यात जो मनाचा कद्रूपणा होता तो मात्र यांनी बरोबर घेतलेला दिसतोय. पण असं बॉयकॉट करण्याचा खेळ जो काँग्रेसचा खेळ आहे, जो उबाटा सेनेचा खेळ आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापर्यंत केला नव्हता. म्हणून शरद पवार राजकारणात टिकून राहिले. शरद पवारांची ही मैत्री मोदींबरोबर असेल किंवा अदानींबरोबर असेल किंवा इतर कोणाबरोबरही असेल, म्हणजे पक्षाच्या बाहेरची जी मैत्री आहे ती म्हणून त्यांना राजकारणात आत्तापर्यंत तारत आलेली आहे. पण त्याच्यावरनं जो तमाशा केला तो निषेधार्ह आहे. आणि दुसरीकडे
सुनेत्रा वहिनींनी आणि अजितदादांनी तर तो विषयच टाळला की माझ्या बायकोला ती काय करते मिनिट ती काय मी बघत नाही, मी वर्ध्यात आलो आहे, तुम्ही त्याचा फायदा घ्यायचा, वर्ध्यासाठी फायदा करायचा का काय करायचा, असं त्यांनी उलट प्रश्न केला. पण हे ट्विट डिलीट करण्याची ही काही गरज नव्हती. म्हणजे या जगामध्ये तुम्ही काही केलं तरी तुम्हाला शिव्या घालणारे लोक, तुम्हाला नावं ठेवणारे लोक आहेच आहेत. जर आपण एखादी गोष्ट केली असेल तर ती डिलीट केल्यावर ती टीका कमी होत नाही, उलट ती टीका आणखीन वाढते. आणि त्याच्यामुळे जर गोष्ट करायचीच नव्हती, केली तर ती डिलीट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न करणं अजिबातच चूक आहे. कारण अशी सारवासारव केल्याने ना तुमच्या समर्थकांना बरं वाटतं ना तुमच्या विरोधकांचं समाधान होतं. पण या निमित्ताने हा जो कॅन्सल कल्चरचा रोग देशातल्या पुरोगामी वर्गाला जडलेला आहे, ज्याच्यातनं त्यांची शक्ती आणखीन क्षीण होते. संघाला फरक पडत नाही, समितीला फरक पडत नाही. ज्यांना यायचं आहे ते येतील, नाही यायचं ते येणार नाही, इतका साधा हिशोब आहे. पण या निमित्ताने जी शिळ्या कडीला ऊत आणणारी चर्चा झाली आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये आपल्या मित्रपक्षांना आपली विचारधारा स्वीकारण्याचा अट्टाहास भाजपा करत आहे, संघ करत आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही. अशा सपक चर्चामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी इतर राज्यांपेक्षा अधिक थोडी उंचावर होती ती आणखीन खालावली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.